छत्रपति संभाजी महाराज की जय। आज आपण पोहोचलेलो आहोत रॅलीला, सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज या सकाळचे 6 वाजले। पोलीस सुरक्षा अत्यंत सुंदर। सायकलथॉन 2025 एंट्री गेट।
दादा दादा 15 किलोमीटर कुठे? 15 किलोमीटर हेच आहे का? फ्रेंडशिप केलेलं आज जातो मध्ये आहे का? ट्रॅक 15 किलोमीटर. आपण या ट्रॅक मध्ये आहोत. मला एक गोष्ट सांगा, इथं शेतकरी पुत्र कोण कोणा हात वरती करा. ये बात आहे. बरं शेतामध्ये बैल जोडी कोणाकोणाकडे म्हणून खास तुमच्यासाठी काय म्हणायचं, काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, काय म्हणायचंय. ठेवलं मोराच्या मानाचा रे, ठेवलं मानाचा, ठेवलं मोराच्या मानाचा जोडी, म्हणून काय म्हणायचंय, काय म्हणायचंय. या शिवशंभो गर्जनेमध्ये काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, काय म्हणायचंय. आमच्या जोडीला आली गोडी माझ्या राजा रे, 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 आमच्या जोडीला आली गोडी माझ्या राजा रे. यदंतस्य विनो
रात्र दिवसा देवा तुमची मुलगी ध्यानात काय म्हणायचंय काय म्हणायचंय काय म्हणायचंय काय म्हणायचंय स्वप्नात आले माझ्या स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त हरे काका आदरणीय माजी महापौर राहुलदादा जाधव, माजी महापौर नितीनप्पा काळजे, मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या खेळाडूंचा सन्मान होतोय. मी नामोल्लेख करतोय, आपण आपला सन्मान घ्यायचा. कुणाल तावरे, सोमनाथ शेंडे, बापू शिंदे, नवनाथ बालसराफ, सुधीर कुडळे, संतोष झेंडे, सुहास गदादे, संदीप बेडकर, नितीन एलपले, श्रावणी परीख, प्रकाश पाटील काका आणि हिरकणी ग्रुप. इकडनं यावं, या बाजूने डाव्या बाजूला. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की गोट्यामीच्या खेळाडूंचा नामोल्लेख करतोय, त्यांना आपण सोडायचं आहे, त्यांचा सन्मान होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कुणाल तावरे, सोमनाथ शेंडे, बापू शिंदे, नवनाथ बालसरा, सुधीर कुदळे, संतोष झेंडे, सुहास गदादे, संदीप बडेकर, नितीन एरपले, श्रावणी परीख, प्रकाश पाटील काका आणि हिरकणी ग्रुप. ज्ञानेश्वरी माने, आणि 25 किलोमीटर सायकल धावण्यासाठी फ्लॅग ऑफ थोड्याच वेळात आपण करतोय. तयार राहायचंय सर्वांनी. उनका हर्ष उल्लास शेंगार जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. खेळाडूंचे साऊंड सिस्टम वाले वंदे मातरम साठी तयार राहायचे. प्रतिष्ठित व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवरांकडून महेशप्रताप लांडगे. महेशप्रताप लांडगे एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण आपल्या लाडक्या दादांसाठी. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. आता आपल्या या रिव्हर सायकलथॉनचं उद्घाटन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या
माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मी सुरुवातीला काही घोषणा देतो, आपण सगळ्यांनी तयार आहात का? हो. जोरात आवाज येऊ दे जरा. येऊ का घोषणा? पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. माता की जय. वंदे मातरम. वंदे. मातरम. आज आपल्या या ऐतिहासिक अशा स्पर्धेत 9 वर्ष पूर्ण झाली. सातत्याने 9 वर्ष या रिव्हर सायकलच्या माध्यमातून आपण पर्यावरणाच्या संदर्भातला संदेश आपण संपूर्ण या परिसरात देत असतो. मागच्या वर्षी आपल्या या स्पर्धेचं गिनीज वर्ल्ड बुक मध्ये त्याची नोंद झाली. याचं सगळं काही श्रेय आहे ते आपल्या सगळ्यांना जाते. आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी होता, त्यामुळं आज ही स्पर्धा जागतिक लेवलला आपण पोहोचू शकलो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण या वर्षी ही स्पर्धा या ऐतिहासिक अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं झालं. त्याच्या समोर आज आपण ही स्पर्धा या वर्षी चालू करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून 4 वर्ष या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आम्ही सगळ्यांनी केला. त्यावेळेस पासून आतापर्यंत अनेक संकट आम्हाला या स्मारक उभं करण्यासाठी आली. अनेक लोकांनी या स्मारकाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्या सगळ्यांना आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे मागं झालं ते सगळं आपण विसरून आज या धर्मवीर छत्रपती संभाजींच्या महाराजांच्या स्मारकाच्या या पवित्र अशा भूमीमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन या पिंपरी चिंचवड शहराचं पर्यावरणा संदर्भातलं संकट दूर करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र या. झालेले आरोप आता विसरून जा. 600 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या 15 दिवसात या संदर्भाचं टेंडर हे प्रसिद्ध होईल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, इंद्रायणी नदी सुधारण्याचं काम, इंद्रायणी नदीला गतवैभव देण्याचं काम हे प्रशासन, राज्यकर्ते यांचं आहे, तसं या परिसराच्या नागरिकांचं सुद्धा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण सगळेजण सातत्याने 9 वर्ष प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प या ठिकाणी उभं झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोक या ठिकाणी येऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होतात. आम्हाला अभिमान वाटतो या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं मोठं स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं उभं करू शकलो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले माझे सर्व सहकारी असतील, या परिसरातील माझे सर्व या स्मारकासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्या शासकीय संस्था असतील, त्यांच्याही मनापासून कौतुक करावं असं या निमित्तानं वाटतं. आणि एक मी या निमित्तानं नक्कीच सांगतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं, इथून मागं आम्ही या स्मारका संदर्भामध्ये अनेक लोकांचे आरोप सहन केले, राजकीय आरोप सहन केले. पण आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये
या पवित्र भूमीमध्ये, या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीमध्ये आम्ही कुठलेही आरोप या स्मारका संदर्भामध्ये सहन करणार नाही. आज एक एवढं मोठं स्मारक या ठिकाणी होत आहे, याच्यातलं प्रेरणा घेण्यासाठी, याच्यातला एक सशक्त हिंदू तरुण व्हावा याच्याकरता आम्ही हे स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे. म्हणून आज या स्मारकाच्या या प्रांगणामध्ये, या पवित्र प्रांगणामध्ये आज पहिल्यांदा आपण ही रिव्हर सायकल स्पर्धा इथे घेतो आणि सांगायला फार अभिमान वाटतो की आज 38,000पेक्षा जास्त सायकल चोरांनी याच्यामध्ये नोंद केलेली आहे. 38,000पेक्षा जास्त सायकल चोरांनी, आणि ज्या सायकल चोरांनी या ठिकाणी नोंदणी केली नाही ते सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे एक विश्वविक्रम करणारी ही स्पर्धा, पूर्ण जगामध्ये विक्रम करणारी ही स्पर्धा आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, पोलीस आयुक्तालय असेल, आमच्या अविरत श्रमदान असेल, अनेक संस्था ज्या आमच्या इथे काम करतात, रोटरी क्लब असेल, वकिलांची संघटना असेल, या अनेक संघटनांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ही जी काही संघटना या ठिकाणी तयार केली आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजपासून चालू होती. मला खरोखरच मनापासून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा मनापासून अभिमान वाटतो. जाता जाता भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होण्याच्या, आज 150 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे आदरणीय या जगाचे, विश्वाचे नेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने राज्याचे नेते, आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्रदादा चव्हाण यांनी एक उपक्रम हाती घेतला होता आणि त्या माध्यमातून आज आपण सगळेजण या रिव्हर सायकलच्या माध्यमातून आज सामूहिकपणे वंदे मातरम हे गायन करणार आहोत. या क्रांतिकारकांनी, ज्या क्रांतिकारकांनी, शहीदांनी या देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि म्हणून या माध्यमातून आपण भारत मातेला नमन करणार आहोत. आपण सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थित दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी वंदे मातरम हे आपण सगळ्यांनी सामूहिकपणे या ठिकाणी गावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय श्रावणजी हार्डीकर
भारत माता की जय. महानगरपालिकेची उपायुक्त अण्णा बोराडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एक 20 सेकंदाची 5 4 3 2 1 25 किलोमीटरची एक विनंती आहे, सायकल चोरांना विनंती आहे, आपली स्पर्धा नाहीये, आपण एकदम शांततेत जावं सर्वांनी. आपण स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून जगाला देणार आहोत. आपल्याला विनंती आहे, कृपया आपण अतिशय शांततेमध्ये सायकलवरून पुढे प्रवास करायचा. 25 किलोमीटरची रॅली सुरू झालेली आहे. प्रभू रामचंद्र की जय श्रीराम. अतिशय शांततेत आपण जायचं. जय श्रीराम. ही स्पर्धा नाहीये, जय श्रीराम. शर्यत नाहीये. आपण 25 किलोमीटर. समोरच्या बाजूला सायकलिस्ट फास्ट जात आहेत. कृपया मुलांना विनंती आहे की त्यांनी स्लो सायकलिंग करायची. ही सायकलची रॅली आहे. आपण या ठिकाणी सायकलचा जो संदेश आहे, रिव्हर स्वच्छता अभियानासाठी ही सायकल रॅली करत आहोत. ही स्पर्धा नाही, त्यामुळे सर्व सायकलिस्टनी याचा आनंद घ्यायचा आहे. तुम्हीही या ठिकाणी हायस्पीडमध्ये सायकलिंग करायची नाही, जेणेकरून एकमेकाला ती सायकल टच होणार नाही, कुठलाही सायकलिस्ट पडणार नाही, याची आपण कृपया काळजी घ्यायची आहे. त्यांनी पण आपली रॅली सुरू केली आहे. सायकलिस्टला विनंती आहे, कुणीही पायलट व्हॅनच्या पुढे जायचं नाही. पक्ष्यांचा थवा. मार्गदर्शनाखाली निवडणूक जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणावर चालू होत आहे. या ठिकाणी आपण एक मतदानासाठी प्रतिज्ञा घेणार आहोत आणि या प्रतिज्ञेसाठी सर्वांनी कृपया उभं राहावं, जागेवर उभं राहावं असे सर्व मान्यवरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सर्वांना विनंती करतो की आपला उजवा हात पुढे करायचा आहे. एक छोटी शपथ आपण या निमित्ताने मतदानासाठी घेणार आहोत. सर्वांनी उजवा हात पुढे करायचं आहे आणि शब्दाचं वाचन मी करतो, त्यामागे आपण देखील या शब्दाचं वाचन करायचं आहे. आम्ही यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येते की आगामी महानगर स्वराज्यामध्ये एक भाषा अवगत होती, तिचं नाव होतं करे पल्लवी भाषा. हातांच्या बोटांच्या खानाखुनावरती नाव ओळखलं जायचं आणि काहीतरी गुप्त संदेश आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवला जायचा. ती भाषा आणि त्या खंडेरायाचा जागरण गोंधळ, काही तुळजा भवानीचा गोंधळ एकदा घेऊन या शिव शंभो गर्जनेमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. पिंपरी चिंचवडकर जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय अभिजित जाधव आणि अमू जाधव यांचं. चला ऐकायचा गोंधळ. बोटांच्या इशाऱ्यावरती नाव ओळखलं जातं. किती लोकांनी
म्हणायचे येडमाई लाडाची लाडाची 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 येरू आली पावणी तिला नाहू निघाली तिला पाणी मिळेली कवडी आंब्याच्या झाडाची अय्यर मला गावाची कवडी आंब्याच्या झाडाची अय्यर मला गावाची म्हणून का म्हणायचे का म्हणायचं का म्हणायचे येडमाई लाडाची लाडाची 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 गळ्यामध्ये माळलो मती आंबा माझी भारत होती गळ्यामध्ये माळलो मती जमले सारे देव आई जमले सारे देव 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 दादा काय म्हणायचंय जमले सारे देव आई जमले सारे देव ओ जमले सारे देव आई जमले सारे देव काय म्हणायचे तुळजापूरची अप्पा माझ्या तुळजापूरची अप्पा माझ्या गोंधळाला याव तुळजापूरची अप्पा माझ्या गोंधळाला याव ये जमले सारे देव आई जमले सारे देव जमले सारे देव आई जमले सारे देव ये तुळजापूरची अप्पा माझ्या गोंधळाला याव तुळजापूरची अप्पा माझ्या गोंधळाला याव तुळजापूरची अप्पा माझ्या गोंधळाला याव म्हणून काय म्हणायचे हो हो काय म्हणायचं काय म्हणायचं पयकार डोंगराची हवन बैला सोच नगार वाकार 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 डोंगराची हवन बैला सोच नगार नारळ घेऊन हाती अंबा बैला इनोती 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 बाईला हो बाईला चला बरं काळी एक दे काळी हॅलो सर्व पालकांना कृपया विनंती आहे पालकांना विनंती आहे ज्या ठिकाणी मुलं असताना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन थांबायचे कृपया स्मारकाच्या मागच्या बाजूला जी पालक थांबलेले आहेत त्यामुळे ट्रॅकवरती गडबड होते मागच्या बाजूला जे पालक मला चौकावर लोळू द्या
जाधव यांच्यासाठी 7 समुद्रा पार आपली कला नेली. अरे घडवावं कसं आयुष्याला हे तुमच्याकडून शिकून घ्यावं. कलेच्या जोरावरती आपल्या पाहिजे त्याला जिंकून घ्यावं. या 2 भावंडांनी आपल्या कलेच्या जोरावरती पाहिजे त्याला संपूर्ण महाराष्ट्राला जिंकून घेतलं आणि तो संबळ निमणे वादन आपल्या समोर सदर करतायत. हॅलो, डान्स करणार का सगळेजण? डान्स संबळ निमणेवरती डान्स करणार ना? तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्या संबळ निमणेवरती डान्स केला नाही असा माणूस नाही. महाराष्ट्रातल्या गावागावात काना कोपऱ्यात हा कार्यक्रम गेला शिवशंभो गर्जना. आणि ज्या ठिकाणी संबळ निमणी वादन झालं त्या प्रत्येकाने त्या संबळ निमणीवरती ठेका धरला. आपणही ठेका धरायचा आहे. जोरदार टाळ्यावाले एकदा हात वरती. एक विनंती, 15 किलोमीटरसाठी सर्वांनी लाईन अप करून राहायचंय. 15 किलोमीटर फ्लाइंग साठी सगळ्यांनी लाईन अप करा. सगळ्यांना विनंती आहे, 15 किलोमीटर साठी सगळ्यांनी लाईन अप करून राहायचंय. आणि एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व सन्माननीय नगरसेविका आपल्या सगळ्यांना विनंती आहे, नामोल्लेख करण्यापेक्षा आपल्या सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे, आपण सर्वांनी थांबायचंय. 15 किलोमीटरची फ्लाइंग आपण करणार आहोत. सगळ्यांना विनंती. चला, संबळ दिमडी ऐकायचं आहे. 15 किलो संबळ आणि दिमडीचे व्हिडिओ किती लोकांनी पाहिले? हात वर करून सगळा. क्या बात आहे. आज डान्स करायचा आहे. एकदा दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. करायची सुरुवात. रेडी सगळे? तुम्ही थांबा करा फ्लाइंग वाले.
महानगरपालिकेचे आपले आत्ताचे आयुक्त आदरणीय श्रावणजी आंबेडकर साहेबांचे मनापासून सगळे स्वागत करूया. या आपल्या सगळ्यांना विनंती करून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आयुक्त साहेबांचं स्वागत करूया. एवढी मोठी संकल्पना आदरणीय आमदार साहेब प्राप्त करत असताना त्यांनी पूर्ण सोडून दिलं. त्यानंतर आदरणीय स्लो करायची आहे. सायकल रॅली आहे. आपण पर्यावरणाचा संदेश दे. या ठिकाणावरून नदी स्वच्छता करायची आहे. या परिसरामध्ये जो शहरामध्ये जनजागृतीचा अभियान या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपण सायकलिंग आदरणीय आमदार महेश दादा लांडगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आदरणीय आंबेडकर साहेबांचं मनस्वी स्वागत करतो. आभार व्यक्त करतो. 15 किलोमीटर जय श्री राम. जय श्री राम. जवळपास 25 किलोमीटरच्या वर 25 किलोमीटर जवळपास कव्हर करतोय. 15 किलोमीटरचा एरिया होता पण 25 किलोमीटरवरच्या प्लस झालेला आहे.
पोलीस यंत्रणा जागोजागी ट्रॅफिक व्यवस्था थांबवण्याकरता तैनात केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा चौकामध्ये आहे. सियावर प्रभु रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. नमो पार्वती पतये हर हर. छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. ठिकाणी दिलेली आहे सायकल स्वारांना, ज्यांना प्रॉब्लेम असतो, सायकल खराब होते, त्यांच्याकरता बॅकअप व्हॅन, त्यानंतर ॲम्ब्युलन्स सेवा पण. जायला आता अवघ्या 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती रिव्हर छान स्पीड आहे. कट कशाला मारतोय बेटा? जवळ आलेले आता 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. भूषण छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू. Come on.